हा जो डिस्टन्स आहे 17.2 किलोमीटर सॉरी मीटर, हा डिस्टन्स चेंज होणार आहे अकॉर्डिंग टू द टेम्परेचर, चेंज होतोय. ठीक आहे, टेम्परेचर कमी जास्त होत असेल तर हा जो डिस्टन्स आहे तो चेंज होतो, चेंज अकॉर्डिंग टेम्परेचर, टेम्परेचरनुसार हा चेंज होतो. ठीक आहे, हा जो डिस्टन्स 17.2 मीटर आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे रिव्हर्बरेशन. ठीक आहे, दॅट इज नोन एज अ रिव्हर्बरेशन. हा पण महत्वाची कन्सेप्ट आहे. एवढं लक्षात आलं ना, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड काय असतं, इको काय असणार आहे, इको मधले हे 2-3 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण निनाद, निनाद नावाची एक कन्सेप्ट आहे आपल्या. ठीक आहे, त्याला आपण रिव्हर्बरेशन म्हणतोय. ठीक आहे, हे काय असणार आहे आपण पाहूया. ठीक आहे, सिम्पली रिव्हर्बरेशन म्हणजे काय, पर्सिस्टन्स ऑफ साऊंड वेव्ह इन अ बिग हॉल. एखादा मोठा कॉन्सर्ट हॉल आहे, त्या ठिकाणी वारंवार आवाज ऐकू येणं. ठीक आहे, त्याला आपण रिव्हर्बरेशन म्हणतो. ठीक आहे, दॅट इज नोन एज अ निनाद, त्याला आपण मराठीमध्ये निनाद म्हणतोय. त्यानंतर बघा मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आता रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचा त्याचा ऍप्लिकेशन्स काय, त्याचा यूज काय आहे, याच्यावर आतापर्यंत काही क्वेश्चन आलं नाहीये पण येऊ शकतो. ठीक आहे, युजेस ऑफ मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, आपण याचे युजेस पाहूया. ठीक आहे, जसं की आपला स्टेथोस्कोप आहे. ओके, त्यानंतर पोलीस जी यूज करतात ना अनाउन्सिंग करण्यासाठी, त्याला मेगाफोन म्हणलं जातं. मेगाफोन याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर या ठिकाणी साऊंड मिरर एक असतो, या ठिकाणी काय असणार आहे, साऊंड बोर्ड असणार आहे. त्याचं पण काय आहे, या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वर तो बेसिस असतो. ठीक आहे, याचे ऍप्लिकेशन आहेत रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचे. काय पाहूयात आपण, युजेस पाहूयात. त्यातला जो पहिला यूज आहे दॅट इज अ मेगाफोन और द हॉर्न. ओके, मेगाफोन और हॉर्न, आपल्या गाडीचे जे हॉर्न असतात ते पण या रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वर ऍक्ट, याच बेसिसवर आहेत. 2 नंबर आहे या ठिकाणी स्टेथोस्कोप. ओके, स्टेथोस्कोप. आणि 3 नंबर आहे या ठिकाणी साऊंड बोर्ड. साऊंड बोर्ड, लक्ष द्या. मेगाफोन किंवा हॉर्न जे आहेत ना, हे काय आहेत, एक मेगाफोन तुम्ही पाहिलं, ठीक आहे, किंवा हॉर्न पाहिलं, त्यांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, अशा पद्धतीनं. काय झाला आपला, काय झाला, मेगाफोन. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, बोलणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी बोलल्यानंतर काय होणार आहे, या ठिकाणी अनेक रिफ्लेक्शन होणार आहेत इंटरनल अशा पद्धतीने, आणि याची जी याचा जो आवाज आहे ना, लाऊडनेस, तो इन्क्रीज होणार आहे. मेगाफोन हॉर्न्स मध्ये रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचा यूज करून अशा पद्धतीने आपण काय केलेलो आहोत, या प्रकारचे याचे युजेस पाहिलं. 2 नंबर आहे स्टेथोस्कोप. ठीक आहे, डॉक्टर्स जे यूज करणार आहे स्टेथोस्कोप, त्यामध्ये काय असणार आहे, स्टेथोस्कोपची जी ट्यूब असते ना, त्या ट्यूब मध्ये रिफ्लेक्शन ऑफ साऊंड होणार आहे. आपले जे हार्टबीट आहेत किंवा थोरासिक कॅव्हिटी मध्ये जे साऊंड तयार होतात ते ऐकण्यासाठी स्टेथोस्कोपचा यूज केला जातो. ठीक आहे, मग ते जे ट्यूब असणार आहे, स्टेथोस्कोपची जी ट्यूब आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ द साऊंड होणार आहे. आता साऊंड बोर्ड काय असतो, एखादं कॉन्सर्ट असतं, ठीक आहे, म्युझिक शो असतो, त्याच्यामध्ये त्या स्टेजच्या बॅक साईडला काय केलं जातं, असा एक बोर्ड लावला जातो, त्याला काय म्हणलं जातं, साऊंड बोर्ड म्हणतात. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तो जो साऊंड वेव्स आहे ते रिफ्लेक्ट होणार आहेत आणि प्रॉपरली सगळ्यांना ऐकू जाणार आहे. ठीक आहे, दिस आर द युजेस ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ द साऊंड. त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, सेम रिफ्लेक्शन ऑफ साऊंड पण होणार आहे. ओके, आता आपण नेक्स्ट महत्वाची कन्सेप्ट पाहणार आहोत, त्याच्यावर भरपूर जास्त क्वेश्चन अराईज झालेले आहेत. दॅट इज अ रेंज ऑफ हेअरिंग. ऐकू येण्याची जी क्षमता आहे त्याविषयी आपण पाहूया. ठीक आहे, सगळ्यांना माहित आहे कोणती आहे, ती आहे 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. ठीक आहे, 20 हर्ट्ज पासून ते 20,000 हर्ट्ज आपला ह्युमन बिंग, आपले एअर आहेत ना, ते आपण ऐकू शकतो. ठीक आहे, रेंज ऑफ द हेअरिंग. हेअरिंग म्हणजे ऐकणे. ओके, average frequency range over which the human ear is sensitive, that is the audible range. आपली जी ऑडिबल रेंज आहे ती किती आहे, 20 to 20,000 हर्ट्ज. ओके, किंवा मी असं पण लिहू शकतो 20 to 20 किलो हर्ट्ज. ओके, हे दोन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे, किलो 20 to 20,000 हर्ट्ज और 20 to 20 किलो हर्ट्ज. ओके, बघा लक्ष द्या, जे लहान मुलं असतात, द चिल्ड्रन अंडर द एज ऑफ 5,
5 वर्षापेक्षा लहान बाळ आणि काही ॲनिमल्स सच ॲज अ डॉग्स यांना ना अप टू 25 हॉर्स का असणार आहे 25,000 हॉर्स ऐकू येऊ शकतं. ठीक आहे. चिल्ड्रन बिलो एज काय असणार आहे त्यांची 5 and some dogs and some animals यांना ना अप टू 25,000 हॉर्स ऐकू येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे नॉर्मल आपला नॉर्मल ह्युमन बिंग पेक्षा 20,000 आपली रेंज आहे. पण जे 5 वर्षाखालचे लहान मुलं असतात ना त्यांना 25,000 हर्ट्ज पर्यंत सुद्धा ऐकू येतं. ठीक आहे. याच्यावर आपण असं म्हणू शकतो की जसं एज वाढत जाणार आहे आपली हेअरिंगची जी कॅपॅसिटी आहे ठीक आहे ती काय होणार आहे कमी होत जाणार आहे याच्यावर. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपण काही टाईप पाहणार आहोत इन्फ्रासोनिक साऊंड अल्ट्रासोनिक साऊंड आणि तिसरा आहे दॅट इज इन्फ्रा त्यानंतर अल्ट्रासोनिक हे जे पॉइंट आहे त्याच्याविषयी आपण पाहूया आणि ऑडिबल. ठीक आहे. ऑडिबल ऑलरेडी तुम्हाला माहित झालेलं आहे 20 ते 20,000. आता 2 जे पॉइंट्स आहेत आपण ते पाहूया. फर्स्ट आहे इन्फ्रासोनिक. इन्फ्रासोनिक साऊंड. ओके. सिंपली लोअर दॅन 25 हर्ट्ज किंवा 20 हर्ट्ज. ओके. असे साऊंड वेव्स त्यांची जी वारंवारिता आहे ठीक आहे ती किती हर्ट्ज आहे 20 हर्ट्ज. लोअर दॅन 20 हर्ट्ज हे इन्फ्रासोनिक मध्ये मोडणार आहे. 20 पेक्षा कमी असतं त्यांचं ते काय आहे लोअर दॅन 20 हर्ट्ज त्यांना आपण इन्फ्रासोनिक म्हणतोय. ठीक आहे. सिंपली जे अर्थक्वेक जे भूकंप होणार आहे ठीक आहे त्यांची जी वेव्हलेंथ असणार आहे ठीक आहे ते कोणतं असणार आहे इन्फ्रासोनिक साऊंड. अर्थक्वेक होण्याच्या अगोदर जी सुरुवात आपल्याला येते ना ती काय असणार आहे इन्फ्रासोनिक साऊंड होणार आहे. ठीक आहे. म्हणजे सिंपली या ठिकाणी अर्थक्वेक. ओके. त्यानंतर बघा जे वेल्स आहेत सम फिशेस लाईक द वेल्स एलिफंट्स अँड रायनोसोरस ते काय प्रोड्यूस करणार आहेत इन्फ्रासोनिक साऊंड. कोण आहेत वेल्स त्यानंतर एलिफंट. एलिफंट्सवर आपल्याला क्वेश्चन आला होता. एलिफंट त्यानंतर काय रायनोसोरस रायनो गेंडा. ठीक आहे. हे काय करणार आहे 5 हर्ट्ज पर्यंत काय करणार आहे ते इन्फ्रासोनिक साऊंड ऐकू शकतात. ठीक आहे. 5 हर्ट्ज पर्यंत कोण वेल्स एलिफंट्स रायनो ते काय करणार इन्फ्रासोनिक आवाज ऐकू शकणार. बघा लक्षात त्यातल्या एलिफंट जे असतात ना ते हे ऐकू पण शकतात ते प्रोड्यूस पण करू शकतात आणि ते कम्युनिकेट करणार आहे 10 किलोमीटर पर्यंत जी रेंज ते काय करू शकतात एलिफंट्स एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात बाय युझिंग द इन्फ्रासोनिक साऊंड. हा क्वेश्चन आला होता. ठीक आहे. 10 किलोमीटर ही जी रेंज आहे. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज अल्ट्रासोनिक साऊंड. नेक्स्ट आहे अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रा म्हणजे जास्त. ओके. अल्ट्रासोनिक साऊंड जास्त म्हणजे किती 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त त्याला आपण काय म्हणतो अल्ट्रासोनिक म्हणजे दॅट इज हायर दॅन द 20 किलो हॉर्स. हायर दॅन 20 किलो हर्ट्ज. आता लक्ष द्या 20 किलो हर्ट्ज म्हणजे 20,000 हर्ट्ज. डॉग्स हेअर अप टू 50 हर्ट्ज. ओके. डॉग्स असतात ते 50,000 हर्ट्ज पर्यंत पण ऐकू शकतात. त्यानंतर काही मंकीज आहेत बॅट कॅट डॉल्फिन लिओपार्ड हे काय करणार आहेत ते ऑल्सो दे कॅन हिअर द अल्ट्रासोनिक साऊंड. कोण कोण बघा हे लक्षात ठेवायचे डॉग आहे मंकी आहेत हे ऐकू शकतात अल्ट्रासोनिक वेव्ह अल्ट्रासोनिक जी साऊंड आहे ती. ठीक आहे. बॅट ऑलरेडी तुम्हाला माहित आहे बॅटचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे. कॅट डॉल्फिन ते हेअर द अल्ट्रासोनिक साऊंड. ते अल्ट्रासोनिक साऊंड काय करणार आहेत ऐकू शकणार आहे. ठीक आहे. आता जो बॅट असतो ना तो एक 120 किलो हर्ट्ज पर्यंत ऐकू शकतो. ठीक आहे. बघा लक्षात जी बॅटची जी रेंज आहे ना ती किती आहे 120 किलो हर्ट्ज म्हणजे किती 1,20,000 हर्ट्ज टाईप असतो तो ऐकू शकतो. कोण बॅट 120 हा क्वेश्चन येऊ शकतो बघा लक्षात
120 किलो हर्ट्ज पर्यंत बॅट काय करू शकतो, अल्ट्रासोनिक साऊंड ऐकू शकतो. त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे ती. ओके, बॅट आहे, डॉल्फिन, मंकी, सॉरी या ठिकाणी बघा लक्षात द्या काही आता हे जे अल्ट्रासोनिक साऊंड आहे कोण प्रोड्यूस करू शकतो हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बॅट अल्ट्रासोनिक साऊंड कोण कोण प्रोड्यूस करू शकतं, बॅट प्रोड्यूस करतात. ओके, त्यासोबत डॉल्फिन आणि रॅट उंदीर, ठीक आहे, हे काय करणार आहेत, अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्यूस करणार आहेत. पण मेजरली बॅट आणि डॉल्फिन हे काय करतात, मेजरली या ठिकाणी काय करणार आहेत, अल्ट्रासोनिक साऊंड क्रिएट करणार आहेत, ऐकू शकणार आहेत आणि ते क्रिएट पण करू शकतात. ठीक आहे, आता आपण अल्ट्रासोनिक साऊंडचे उपयोग काय आहेत, त्यांचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, आपण हे पाहूया. ठीक आहे, बघा डॉल्फिन हे आंधळे असतात, त्यांना डोळे नसतात, म्हणून ते अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज करणार आहे. जे बॅट आहेत, वटवाघूळ आहेत, ठीक आहे, यांना डोळे असतात पण ते प्रॉपर डेव्हलप झालेले नसतात, म्हणून ते काय करणार त्या ठिकाणी जास्त करून म्हणजे मेजरली खूप जास्त प्रमाणात ते अल्ट्रासोनिक साऊंडचाच वापर करून काय करणार आहे, लोकोमोशन करणार आहे. ओके, याचे ऍप्लिकेशन पाहूयात, त्याचे युजेस काय आहे आपण पाहूयात अल्ट्रासोनिकचे. ठीक आहे, द ऍप्लिकेशन्स ऑफ द अल्ट्रासोनिक साऊंड, त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे ऑलरेडी आपल्याला. ओके, सिम्पली थोडक्यात पाहूयात ऍप्लिकेशन्स मध्ये अल्ट्रासोनिकचे. अल्ट्रासोनिक साऊंड आहे त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, ती खूप हाय फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, बघा हाय फ्रिक्वेन्सी ही कन्सेप्ट आहे, हाय फ्रिक्वेन्सी आहे. अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स ते ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन मध्ये ते ट्रॅव्हल करतात. ओके, हाय फ्रिक्वेन्सी आहे, स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करणार आहे विदाउट बेंडिंग, विदाउट बेंड किंवा बेंडिंग. बघा लक्ष द्या, हे जे अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स असतात ना, हे एखादा हार्ड सरफेस असतात त्याला पेनिट्रेट करून सुद्धा पुढे पास होणार आहे. ठीक आहे, बघा याचा यूज याच्यावरच आहे. इन्फ्रासोनिक साऊंड पेनिट्रेट करू शकतात का बॉडी मधून किंवा हार्ड सरफेस मधून किंवा एखाद्या कव्हरिंग मधून, नाहीये, पण ऑडिबल पण करू शकत नाहीत. कोण आहेत ते, अल्ट्रासोनिक वेव्ह. हे काय होणार आहेत, एखाद्या भिंतीमधून सुद्धा ते ट्रॅव्हल करू शकतात, एखाद्या खडकाचा पार्ट आहे त्याच्यामधून सुद्धा हे अल्ट्रासोनिक साऊंड काय होणार आहे, पास होणार आहे, पेनिट्रेट होणार आहे, कारण की त्यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे, हाय. ओके, मग लक्ष द्या त्याच्या ऍप्लिकेशन मधलं ते काय करणार आहे, जे हार्ड मटेरियल असतात जसं की प्लेन आहे, ठीक आहे, प्लेनची सफाई करायची आहे, तर त्या ठिकाणी यूज करणार आहेत हे अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स. ठीक आहे, क्लीन पार्ट्स ऑफ बिग मशीन, मोठमोठ्या मशीन्स असतात ना त्यांचे पार्ट, तर त्याच्यामध्ये एरोप्लेन पण आलेला आहे. ठीक आहे, ओके, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, यांची सुद्धा क्लीन कोण करणार आहे, अल्ट्रासोनिक वेव्स किंवा अल्ट्रासोनिक साऊंड वेव्सचा यूज करून करणार आहोत आपण. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या, इट इन ऍप्लिकेशन सेकंड आहे इन्व्हेस्टिगेट द इंटरनल ऑर्गन. ठीक आहे, आपलं सपोज किडनीमध्ये एखादा स्टोन आहे, ठीक आहे, ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी, डायग्नोज करण्यासाठी अल्ट्रासोनिक वेव्हचा या ठिकाणी वापर होणार आहे. इन्व्हेस्टिगेट इंटरनल बॉडी ऑर्गन, इंटरनल बॉडी ऑर्गन खूप जास्त त्याचं फंक्शन आहे. ठीक आहे, क्वेश्चन याच्यावर आलेला आहे आपल्याला. बघा याला इन्व्हेस्टिगेट बाय युझिंग द अल्ट्रासोनिक वेव्स, आपण अशा पद्धतीने इंटरनल बॉडी ऑर्गनला काय करतो, आपण आयडेंटिफाय करतो किंवा त्याच्यामधले जे डायग्नोसिस करतो. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेट करतो, त्याला काय म्हणलं जातं बघा, दॅट इज नोन ॲज अल्ट्रासोनोग्राफी. ओके, त्याच्यामध्ये हे अल्ट्रासोनोग्राफी म्हणलं जातं, अल्ट्रासोनोग्राफी. अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे काय, इट इज युज्ड टू एक्झामिनेशन ऑफ द फिटस ड्युरिंग द प्रेग्नन्सी. अल्ट्रासोनोग्राफीचा यूज करून फिटस असते, ठीक आहे, प्रेग्नेंट वुमेन मधलं जे फिटस असतं त्याला एक्झामिन केलं जातं. ठीक आहे, त्याला सोनोग्राफी तर तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणी आपण अल्ट्रासोनिक वेव्हचा वापर करून ती सोनोग्राफी करतो. ठीक आहे, त्याला अल्ट्रासोनोग्राफी म्हणलं जातं आणि याचा यूज करून काय करणार आहे, एक्झामिनेशन ऑफ फिटस ड्युरिंग द प्रेग्नन्सी, एक्झामिनेशन ऑफ फिटस डेव्हलपमेंट ड्युरिंग प्रेग्नन्सी. काय अब्नॉर्मॅलिटी आहेत त्या फिटस मध्ये, ठीक आहे,
ते सगळे ओळखण्याचं काम अल्ट्रासोनोग्राफीच्या माध्यमातून होणार आहे. हे पण काय आहे त्याचं, दॅट इज वन ऑफ द ऍप्लिकेशन. हे पण महत्वाचं ऍप्लिकेशन आहे त्याचं. त्यानंतर थर्ड आहे दॅट इज अल्ट्रासोनिक स्कॅनर असणार आहे. ठीक आहे, थर्ड ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी अल्ट्रासोनिक स्कॅनर असतात. अल्ट्रासोनिक स्कॅनर. त्यानंतर बघा, लक्ष द्या, ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रेग्नेंट वुमेन मधला जो फिटसची डेव्हलपमेंट पाहणार आहे, सेम त्या पद्धतीने काय असणार आहे, आपली जी हार्ट असणार आहे. ठीक आहे, हार्टला डायग्नोज करण्यासाठी, ठीक आहे, इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अल्ट्रासोनिक वेव्हचा वापर केला जातो आणि त्याला काय म्हणलं जातं, दॅट इज नोन ॲज अ इकोकार्डिओग्राफी. इकोकार्डिओग्राफी ही महत्वाची कन्सेप्ट आहे. ठीक आहे, असा क्वेश्चन येऊ शकतो, इकोकार्डिओग्राफी मध्ये कोणत्या वेव्हचा वापर केला जातो. सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, त्याचं उत्तर काय आहे, अल्ट्रासोनिक वेव्हचा वापर केला जातो. ठीक आहे, त्यानंतर जे किडनी असतात, किडनी मधले जे किडनी स्टोन तयार झालेले आहेत त्यांना ब्रेक करण्याचं काम, ओके, त्यांना ब्रेक केलं जातं बाय युझिंग द अल्ट्रासोनिक वेव्ह आणि त्याला युरिन मार्फत सिक्रेट केलं जातं बॉडीच्या बाहेर. ठीक आहे, अशा पद्धतीनं किडनी स्टोन सुद्धा कमी केलं जातं बाय युझिंग द अल्ट्रासोनिक वेव्ह. फर्स्ट आहे ब्रेक किडनी स्टोन. इट इज वन ऑफ द ऍप्लिकेशन. हे काय, त्याचा वापर केला जातो त्या व्यवस्थेत. ओके, त्यानंतर बघा, महत्वाचं अल्ट्रासोनिक वेव्हचा वापर केला जातो द डेप्थ ऑफ द सी, समुद्राची खोली मोजण्यासाठी. ठीक आहे, टू मेजर द डेप्थ ऑफ द सी. 6 नंबर used to determining the depth of the sea. Determining depth of sea. सोनार मध्ये याचा वापर आहे. ठीक आहे, आपण पाहणार आहोत सोनार काय असणार आहे, त्याच्यामध्ये या अल्ट्रासोनिकचा वापर आहे. ठीक आहे, फक्त सी आहे का नाही, लेक आहे, रिव्हर आहे, जे काही गोष्टी आहेत त्याचा आपण काय करणार आहे, त्याची खोली मोजणार आहोत. त्यानंतर डिटरमाइन और डिटेक्ट द सबमरीन. ठीक आहे, आता समुद्रामध्ये, सी मध्ये, ओशन्स मध्ये काय असणार आहे, सबमरीनच्या खाली सबमरीन असू शकतं किंवा एखादा ऑब्स्टॅकल असू शकतो, त्यांना फाइंड आउट करण्याचं काम किंवा डिटेक्ट करण्याचं काम या अल्ट्रासोनिक वेव्ह किंवा अल्ट्रासाऊंडचा वापर करून त्या ठिकाणी काय केलं जातं, फाइंड आउट केली जातं. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. या 3 वेव्ह मधला सगळ्यात मेन अल्ट्रासोनिक वेव्ह जे आहेत ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, आपण क्वेश्चन पाहूयात पुढे. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला नोट्स हवे असतील तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बाय विजय कुमार, त्याला तुम्ही काय करा, जॉईन व्हायचं. ठीक आहे, त्याच्यावर मी तुम्हाला हे सगळे ग्रुप शेअर करेल. साऊंड मधला प्रत्येक पार्ट अगोदर आलेला आहे प्रिव्हियस किंवा येऊ शकतो, असे घटक आपण या लेक्चरच्या माध्यमातून कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, अगोदर एक लेक्चर झालेलं आहे ते तुम्ही पहा आणि हे सेकंड लेक्चर आहे त्याचं. ठीक आहे, चला तर आपण वेव्ह पाहिलो 3. पहिली वेव्ह इन्फ्रासोनिक, 20 पेक्षा कमी, 20 हर्ट्ज पेक्षा कमी. दुसरी आहे ऑडिबल आणि तिसरी आहे दॅट इज 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत, दॅट इज सोनार. सोनार नावाची कन्सेप्ट आहे, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. सोनार, ओके, सोनारचं काय आहे लॉंग फॉर्म बघा, दॅट इज साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. त्याला काय म्हणलं जातं, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, दॅट इज नोन ॲज अ सोनार. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं सोनार मध्ये कोणत्या वेव्हचा वापर केला जातो, अल्ट्रासोनिक वेव्हचा या ठिकाणी वापर केला जातो. ठीक आहे, द apparatus used to find the depth of the sea. सोनारचा वापर कुठे आहे बघा, एक इन्स्ट्रुमेंट आहे, used to measure depth of sea. सिंपल आहे. ठीक आहे, अजून उपयोग आहे त्याचे. ठीक आहे, depth of sea, obstacles, डिटेक्टिंग, सिंपल या ठिकाणी मी लिहितो, या ठिकाणी डिटेक्टिंग ऑब्स्टॅकल्स तयार आहेत का, ठीक आहे, किंवा आईसबर्ग आहे का. बघा, लक्ष द्या, सोनार मध्ये यूज होणारे अल्ट्रासोनिक साऊंड, अल्ट्रासोनिक आता काय होणार आहे,
अल्ट्रासोनिक वेव्ह, कारण की अल्ट्रासोनिक वेव्हची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, हाय फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि दुसरं कारण आहे हे कोणत्याही ऑब्स्टॅकल मधून काय करू शकतो, पास होऊ शकतो, ठीक आहे, पेनिट्रेट होऊ शकतो. आणि दुसरं कारण आहे असं की याची जी वेवलेंथ आहे ती खूप शॉर्ट आहे, शॉर्ट वेवलेंथ. हे दोन कारण आहेत, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये येऊ शकतात. का अल्ट्रासोनिक वेव्ह ही सोनार मध्ये यूज केलेली आहे, त्यातलं पहिलं कारण आहे हाय फ्रिक्वेन्सी आहे आणि शॉर्ट वेव्ह लेंथ असल्यामुळे, ठीक आहे. ओके, आता बघा या सोनारचा वापर आपले बॅट्स आणि डॉल्फिन करतात, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. त्याला काय म्हणलं जातं बघा, दॅट इज नोन ॲज अ इकोलोकेशन. बॅट नोट डाऊन करा ठिकाणी, बॅट आणि डॉल्फिन यूज करतात या सोनारला. ओके, त्यांना काय म्हणलं जातं, दॅट इज नोन ॲज अ इकोलोकेशन. इकोलोकेशन, इकोकार्डिओग्राफी, ठीक आहे, अल्ट्रासोनोग्राफी, या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात, ठीक आहे. त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण सोनार पाहिलो, ठीक आहे. आलं ना लक्षात, सोनार काय आहे, एक साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचा वापर होणार आहे डेप्थ मोजण्यासाठी, खोली मोजण्यासाठी, आणि या अडथळे सुद्धा शोधू शकतो पाण्यामधले, ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये अल्ट्रासोनिक वेव्ह का वापरलेला आहे, कारण की हाय फ्रिक्वेन्सी आहे आणि शॉर्ट वेव्ह लेंथ आहे त्याच्यामुळे. आणि इकोलोकेशन, सिंपली असा क्वेश्चन होऊ शकतो की इकोलोकेशन काय आहे आणि कोण इकोलोकेशनचा यूज करणार आहे, बॅट आणि डॉल्फिन. ओके, चला नेक्स्ट आहे अजून काही कन्सेप्ट आहेत छोट्या मोठ्या, आपण त्या पाहूया, ठीक आहे. प्रत्येक पॉइंट मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो, बघा लक्ष द्या. एक एक पॉइंट ज्याच्यावर आपल्याला एक क्वेश्चन विचारू शकतो साऊंड मध्ये, ठीक आहे, साऊंड या टॉपिकच्या मध्ये. तर प्रत्येक टॉपिक कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. आता मी स्वतः या ठिकाणी विविध रेफरन्स यूज करून या ठिकाणी शिकवत आहे, नोट्स क्रिएट करत आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे नोट डाऊन करत राहा. क्वालिटी जी पाहिजे आपल्याला पेपर मध्ये, जे स्टडी मटेरियल ते अवेलेबल करण्याचं काम करत आहे, खास करून विज्ञानमध्ये, ठीक आहे, सायन्स मध्ये, ठीक आहे. आपल्याला खूप जास्त वेगवेगळे या ठिकाणी काय असणारे बुक्स असतात, त्याच्यातून रीड करणं ते खूप जास्त होतं ना, त्याऐवजी व्हिडिओ पाहायचा. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की साऊंड वेव्ह हे लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात, ठीक आहे. मग साऊंड वेव्ह हे लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे, त्याच्या अपोजिट मध्ये कोण आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह, ठीक आहे. आता सिंपली मी तुम्हाला लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह यामधला आपण फरक पाहूया, ठीक आहे. चला, पहिली आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह, त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे की ट्रान्सव्हर्स वेव्ह, आणि दुसरी आहे लॉन्जिट्युडनल. ओके, आता सिंपली लॉन्जिट्युडनल वेव्हचे एक्झाम्पल तुम्ही सांगा, दॅट इज अ साऊंड, बरोबर आहे. ट्रान्सव्हर्स वेव्हचं लाईट ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. ओके, लक्ष द्या. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय होणार आहे, पार्टिकल्स ऑसिलेट अप अँड डाऊन, त्यांचं जे व्हायब्रेशन होणार आहे ना ते अप अँड डाऊन, अप अँड डाऊन होणार आहे, ठीक आहे. पार्टिकल ऑसिलेट कसे आहेत, अप अँड डाऊन, वर आणि खाली, ठीक आहे, अप अँड डाऊन, ठीक आहे. ऑसिलेशन इज अ परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, हे पण लक्षात ठेवा. ऑसिलेशन perpendicular to a direction of the propagation, to a direction of propagation. सिंपली बघा लक्ष द्या, हे आहे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, ठीक आहे. तर या ठिकाणी काय होणार आहे, अप डाऊन, अप डाऊन, ठीक आहे. हे काय आहे, अप, हे काय आहे, डाऊन, आलं लक्षात. अशा पद्धतीने जी या ठिकाणी पास होणार आहे, दॅट इज नोन ॲज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो आपण, त्यांना काय म्हणतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे काय, द ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल्स ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन. सिंपली ऑसिलेशन ऑफ पार्टिकल्स, ऑसिलेशन ऑफ पार्टिकल्स टू अ डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. म्हणजे सिंपली जे पार्टिकल्स असतात ना ते वर खाली न जाता ते असं एकमेकांशी काय होणार आहे, ऑसिलेट होणार आहे, असं एकमेकांशी. सपोज हा याचा आहे या ठिकाणी, दॅट इज नोन ॲज अ डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे, त्या ठिकाणचे पार्टिकल्स अशा पद्धतीने साइड बाय साइडला काय होणार, तसे ऑसिलेट होणार, ठीक आहे. दॅट इज नोन ॲज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह.
ओके, हे कसे आहेत एकमेकांशी, या ठिकाणचे जे लॉन्जिट्युडनल वेव्ह मधले पार्टिकल्स एकमेकांशी असे पॅरलर आहे. ठीक आहे, या ठिकाणी काय आहे, पॅरलर पार्टिकल्स. ओके, या ठिकाणी कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे. ओके, याचं एक्झाम्पल मी ऑलरेडी सांगितलंय, साऊंड. लक्षात ठेवायचं, याला मराठीमध्ये अनुतरंग अवतरंग असं म्हणतात. ठीक आहे, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल लक्षात ठेवा, खूप इझी आहे. ओके, नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे, आपण त्यामध्ये काय वेव्हलेंथ म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी काय आहे, आपण हे पाहूया. ओके, लक्ष द्या, वेव्हलेंथ म्हणजे काय असणार आहे, इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह कॉम्प्रेन्शन और टू कॉन्सिक्युटिव्ह रिअर फ्रॅक्शन. ठीक आहे, कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शन पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, या दोघांमधला जो फरक असतो त्यांना काय म्हणलं, या दोघांना काय म्हणलं जातं, सिंपली एका जागी करून त्याला आपण एक वेव्हलेंथ म्हणतो, आणि वेव्हलेंथ इज डिनोटेड बाय द लॅम्बडा. लॅम्बडाने काय होणार या ठिकाणी, डिनोट होणार आहे. ठीक आहे, वेव्हलेंथ या ठिकाणी एक कॉन्सिक्युटिव्ह आणि एक रिअर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शन, त्यांना काय म्हणलं जातं आपण, दॅट इज नोन एज अ वेव्हलेंथ, आणि वेव्हलेंथ इज डिनोटेड बाय द लॅम्बडा. ओके, आणि एसआय युनिट काय आहे त्याचं, मीटर आहे. ठीक आहे, नोट डाऊन करा, तो पण पॉईंट महत्वाचा आहे. SI unit of the wavelength is a meter and it is denoted by the lambda. Okay, frequency काय असते, number of oscillation per unit time. Okay, number of oscillation जे असणार आहे एका मिनिटामध्ये किती होणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, फ्रिक्वेन्सी म्हणतोय. number of oscillation occur in the per unit time, that is known as a frequency, and frequency is denoted by the, already you know about that, hertz. Hz, हर्ट्स मध्ये आपण काय करणार आहे, फ्रिक्वेन्सी या ठिकाणी मोजणार आहोत. ओके, आणि इट इज डिनोटेड बाय द न्यू, न्यू न काय करणार त्या ठिकाणी, डिनोट होणार आहे. ओके, आता या ठिकाणी एक पॉइंट आहे, असा क्वेश्चन असतो तुम्हाला की सारे गम प हे जे आपले ताल आहेत त्याच्यावर याची फ्रिक्वेन्सी काय आहे हे नोट डाऊन करा. सारे ग म पा धा नी. ठीक आहे, यांच्या फ्रिक्वेन्सीवर क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला पुढच्या काळामध्ये. ठीक आहे, काय आहे, 256, 280, त्यानंतर 312, 346. ओके, त्यानंतर 384, 426 आणि 480. हे काय आहे, फ्रिक्वेन्सी. ओके, सारे गम पद नी सा जे आहेत ना त्यांचे 7 जे आपले ताळ आहेत त्याची काय ही फ्रिक्वेन्सी आहे. ओके, ओके, बघा लक्ष द्या पुढे, बिगिनिंग ऑफ हेअरिंग होणार आहे, हा पण एक क्वेश्चन आला होता आपल्याला. बिगिनिंग ऑफ हेअरिंगचा जो साऊंड असतो, ठीक आहे, तो किती डेसिबल असतो हा क्वेश्चन आला होता. किती असणार आहे, स्टार्टिंग 0 डेसिबल पासून. ते पॉईंट आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. बिगिनिंग ऑफ हेअरिंग, सुरुवात किती डेसिबल मध्ये असणार आहे, 0 डेसिबल. ठीक आहे, किती डेसिबल आहे, 0 डेसिबल. ऑलरेडी हा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर बघा, नॉर्मल जे रेस्पिरेशन असते ते 10 डेसिबल. नॉर्मल रेस्पिरेशन ते आहे 10 डेसिबल. आपण आता जे नॉर्मल रेस्पिरेशन करत आहोत ना श्वास उश्वास, तो किती आहे, 10 डेसिबलचा आहे. ओके, त्यानंतर बघा सिंपल कन्व्हर्सेशन, आता एकमेकांशी आपण बोलत आहोत त्याचं किती डेसिबल आहे बघा, दॅट इज नोन ॲज अ 60 डेसिबल. सिंपल कन्व्हर्सेशन हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग त्यानंतर ट्रॅफिक एरिया जो असतो त्यातला, ट्रॅफिक मधला 70 डेसिबल लाऊडनेस त्याचा. ठीक आहे, ट्रॅफिक मध्ये 70 डेसिबल आहे. इंडस्ट्रियल एरियामध्ये 80 डेसिबल. इंडस्ट्रियल एरिया आहे 80 डेसिबल आहे. आणि शेवटचं आहे जे आपले रॉकेट असतात, मिसाईल असतात किंवा जेट इंजिन आहे, ठीक आहे, ते 160 ते 190च्या आतमध्ये आहे. ठीक आहे, रॉकेट, जेट, मिसाईल 130 टू 190 डेसिबल मध्ये असणार आहे. ठीक आहे, त्याच्या जवळ हा जो आवाज आपण लाऊडनेस ऐकलो तर आपल्याला बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं. बिगिनिंग ऑफ हेअरिंग 0 डेसिबल आहे. त्यानंतर नॉर्मल रेस्पिरेशन 10 डेसिबल. ठीक आहे, सिंपल कन्व्हर्सेशन किती आहे, 60 आहे. ट्रॅफिक 70 आहे. इंडस्ट्रियल एरिया 80 आणि रॉकेट मिसाईल ते 130च्या पुढे 190 पर्यंत. ओके, ओके, त्यानंतर आपण बघूया स्पीड ऑफ साऊंड इन द एअर. त्याच्यानंतर आपल्याला सुपरसोनिक, सबसोनिक आणि हायपरसोनिक हे एक कन्सेप्ट आहे छोटीशी,
आपण ती पाहूया. सुपरसोनिक म्हणजे काय, सिंपली तुम्हाला माहिती आहे, स्पीड ऑफ अ साऊंड म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड साऊंड पेक्षा जास्त होणं, त्याला आपण काय म्हणतोय, सुपरसोनिक म्हणतो. ठीक आहे. स्पीड ऑफ साऊंड इज मेजर्ड इन द मॅक नंबर, MAC. ठीक आहे. याला आपण मॅक मध्ये आपल्याला मोजणार आहोत. सबसोनिक काय असणार आहे, लेस दॅन द स्पीड ऑफ द साऊंड. स्पीड ऑफ द साऊंड असते त्याच्यापेक्षा कमी स्पीड असेल त्याला आपण सबसोनिक म्हणतो. आणि त्यानंतर जो शेवटचा आहे दॅट इज नोन ॲज अ हायपरसोनिक. तो काय असणार आहे, मोर दॅन द 5 मॅक नंबर. ओके, आहे मोर दॅन द 5 मॅक नंबर. त्या ठिकाणी आजचं जे सेशन आहे एंड होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण महत्वाचे कन्सेप्ट पाहिलो. आता थर्ड लेक्चर साऊंडचं शेवटचं असेल, त्याच्यामध्ये जे शिल्लक जे राहिलेलं आहे काही कन्सेप्ट असतील ऑदर, ते आपण लास्ट लेक्चरमध्ये थर्ड लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे. तर जर तुम्हाला टीचिंग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि थोडंसं शेअर करा. ठीक आहे. आपल्याला क्वालिटी विज्ञानमध्ये, सायन्समध्ये क्वालिटी आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. ठीक आहे.